हॅलो एव्हरीवन. तर मी आज आलेली आहे गावी आणि मी बघितलं माझ्या घरासमोर मस्त अशी गार्डनिंग केलेली आहे आणि मला दिसली तिथे मग कोथिंबीर. तर मी विचार केला चला आपण आज कोथिंबीर वडी बनवूया. तर मी तिथली कोथिंबीर काढत आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी हिरवीगार आणि फ्रेश कोथिंबीर. बरंच काही होतं इथे, लाईक शेपूची भाजी वगैरे. त्याच्यानंतर मी बघितलं की मला हिरवी मिरचीही इथे दिसली. तर मी विचार केला मी आता जी यूज करणार आहे कोथिंबीर वडीसाठी हिरवी मिरची ती आपण तिथूनच घेऊया. तर मग मला लागतील एवढ्या मी हिरव्या मिरच्या तोडल्या. घराभोवती असा भाजीपाला दिसला की मस्त असं सगळं काही खाण्याची इच्छा होते. तुम्ही बघू शकता फ्रेश असं सर्व काही इथं आहे. चला तर मग आता आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी. तर मी त्याच्यासाठी कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि चिरून घेतली. त्याच्यानंतर मी त्या हिरव्या मिरचीचं वाटण बनवलं. त्याच्यामध्ये थोडासा लसूण आणि जिरे टाकले. त्याच्यानंतर 1 वाटी बेसन घेतले मी, अर्धी वाटी मी घेतले तांदळाचं पीठ, त्याच्यानंतर ओवा आणि मी घेतली आहे पांढरी तीळ. आपण एक एक करून हे सगळं सामान जे आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊया. कोथिंबीर वडी बनवताना नेहमी थोडंसं तांदळाचं पीठ वापरायचं, म्हणजे वडी जी आहे ती कुरकुरीत बनते. आणि ओवा जो आहे तो हातावरती असा थोडासा चोळायचा आणि मग टाकायचा. त्याच्यानंतर मी टाकते पांढरी तीळ आणि हे जे मी वाटण बनवून घेतलंय त्याच्यामध्ये मी जेवढं लागेल तेवढं टाकणार आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि तुमच्या मसाला डब्यामध्ये जे काही मसाले अवेलेबल असतील तुम्ही ते टाकू शकता. मी टाकते हळद, त्याच्यानंतर जिरे पावडर, गोडा मसाला आणि धने पावडर. तर ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून हे सगळं जे मिश्रण आहे ते एकजीव करून घ्यायचं. एकदाच सगळं पाणी टाकायची गरज नाही, थोडं पाणी करत तुम्ही मिक्स करा, म्हणजे बरोबर पाण्याचं प्रमाण समजेल. बेसन पीठ थोडंसं कमी पडलं त्याच्यामुळे मी परत एकदा टाकते आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. परत एकदा थोडं मी पाणी टाकते. ओके, तर आपलं हे मिश्रण आता मस्तपैकी तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता ते जास्त असं पातळही नाहीये आणि थिकपणा पण नाही, त्याच्यामध्ये परफेक्ट आहे. त्याच्यानंतर मी एक ताट घेतलंय आणि ताटाला मी असं तेल लावून घेते. व्यवस्थित तेल लावायचं, तुम्ही हातानेही लावू शकता. तेल लावून झालं की जे आपण मिश्रण बनवलंय ते ताटामध्ये व्यवस्थित बरोबर ताटाच्या आकाराने असं पसरवून घ्यायचं. सगळीकडे समान लेयर तयार होईल असं पसरवायचं, म्हणजे कोथिंबीर वडी अशी जाड कुठे राहणार नाही. मी हळूहळू हे पसरवते व्यवस्थित. त्याच्यानंतर मी व्यवस्थित हे पसरवून झालेलं आहे ताटामध्ये. तर मी त्याच्यामध्ये टाकते थोडीशी तीळ.
आपण ऑलरेडी तीळ टाकली होती, तर वरून थोडीशी टाकायची. आणि त्याचबरोबर मी कढई ठेवली होती पाणी गरम करायला, तर ते ताट मी आतमध्ये ठेवते आणि त्याला झाकून देते. 10 ते 15 मिनिट आपल्याला हे ठेवायचं आहे. ओके, तर 10-15 मिनिट झालेले आहेत आणि मी चेक करते की ते व्यवस्थित झालंय का. ओके, तर हे बनवून तयार आहे आता. तर मी ताट साईडला काढून ठेवते आणि आपण थंड होण्याची वाट बघूया. तर हे थंड झालेलं आहे आणि आपण जशा वड्या कट करतो तशा कट करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत आणि आपण हे आता तळून घेऊया. तर मी ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलं होतं, तर एक एक करून ह्या वड्या मी तेलात टाकून घेते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता, पण थोडंसं जास्त तेलामध्ये तळलं की ते अजून जास्त कुरकुरीत होतात. मस्त असं वड्या खालीवर करून घ्यायच्या. ओके, तर ह्या वड्या आता मस्तपैकी अशा तळलेल्या आहेत आणि आपण ह्याला आता काढून घेऊया. आणि अशा प्रकारे मस्तपैकी तयार आहेत आपल्या कुरकुरीत अशा कोथिंबीर वड्या.